तर राज्यात आत्तापर्यंत जो पाऊस बरसला त्यानं अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, तसंच अनेक संपत्तीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. पाहूया. आष्टी, बीड, धामणगावमध्ये कांदा पीक हे पाण्याखाली गेलेलं आहे. तर कळंब, धाराशिव, एकुरका गावामध्ये विहीर खचली आहे आणि शेतकऱ्याला त्याचा फटका बसलेला आहे. सोलापूरमध्ये पपईच्या बागा भुईसपाट झालेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये 1000 हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान झालंय. तर बार्शी, सोलापूर इथं द्राक्ष उत्पादकांना फटका बसलेला आहे. ज्वारी, बाजरीची पिकं सुद्धा आता भुईसपाट झालेली आहेत. दौंड, पुणे पोल्ट्री शेडची भिंत कोसळली होती इथं आणि 18,000 कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना 80 लाख रुपयांचा फटका बसलेला आहे. 80 लाख रुपयांचं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. तर कोल्हापूरमध्ये भात, सोयाबीन, भुईमूग पिकाचा पेरणी जी आहे या काळात केली जाते, ती पेरणी मात्र या पावसामुळे यंदा थांबली आहे. तर करमाळा, पंढरपूर इथं केळीच्या बागा अनेक ठिकाणी जमीनदोस्त झालेल्या आहेत. लासलगावमध्ये शेकडो क्विंटल कांदा जो काढून ठेवण्यात आला होता, तो कांदा सुद्धा या पावसामुळे साठवलेला कांदा भिजलेला आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर वाशीमध्ये उन्हाळी ज्वारीची कणसं सुद्धा या पावसामुळे काळवंडली आहेत.